नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। विशाळगड परिसरातील तोडफोड प्रकरणी रवींद्र पडवळचा शोध सुरू। रवींद्र पडवळच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं पुण्यात। गुन्हा दाखल होताच रवींद्र पडवळचा मोबाईल स्विच ऑफ। संभाजीराजे छत्रपती यांचा हिंदू पदपातशाह असा उल्लेख संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या अधिकृत पेजवरील पोस्टने चर्चांना उधाण। विशाळगड प्रकरणावरून अफवा पसरवल्यास किंवा सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कारवाई होणार, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचा इशारा। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 4 पदाधिकारी आणि 15 कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न। मानाच्या वारकरी दाम्पत्यासोबत केली विठुरायाची पूजा। मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळणं हा योगायोगच। शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी अहिरे दाम्पत्याची प्रतिक्रिया। अहिरे दाम्पत्य 15 वर्षापासून करतायत वारी। आषाढी एकादशी निमित्ताने पालघरच्या उमरोळी गावात भव्य दिंडी। अवघे उमरोळी गाव विठ्ठलाच्या गजरानं दुमदुमलं। धुळ्यातील मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। आषाढी एकादशी निमित्त यात्रेचं आयोजन। सांगलीतील कडेगावच्या ताबूत भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न। ताबूत हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक, गेल्या 150 वर्षांची परंपरा। बेळगावातील दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठल मंदिर पाणी आटल्याने तब्बल 46 वर्षांनी हे मंदिर पाण्याबाहेर। धुळ्यातील बाळदे गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट। एकादशी निमित्त भाविक दर्शनासाठी मंदिरात। देहूतील तुकाराम महाराजांच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी। देवस्थानाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन। साईचरणी 9,50,000 रुपयांचे 11 किलो चांदीचे 2 दंड अर्पण। साईबाबांच्या आरतीच्या वेळी ललकारी देण्यासाठी दंडाचा वापर होणार। आषाढी एकादशी निमित्ताने पूजेच्या साहित्यापासून साकारली विठ्ठलाची प्रतिमा। चित्रकार हर्षद मेस्त्री यांनी साकारली विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा। आषाढी वारीनिमित्त मुक्ताई मंदिरात भाविकांची मांदियाळी। सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा। आषाढी एकादशी निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणाकडून 5,000 झाडांचं वाटप। प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वाळूज परिसरात झाडांचं वाटप। सचिन कुटे या तरुणाचा 5,000 झाडं वाटण्याचा संकल्प। भंडारा जिल्ह्यातील शहापुरात राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयाची भव्य दिंडी। चिमुकल्यांसह शिक्षक वर्ग भक्ती सागरात तल्लीन। सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील कासाडे विद्यालयाकडून प्रतिकात्मक पालखी आणि रिंगण सोहळा सादर। 1,100 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह। एकादशी निमित्त साई प्रसादालयात भाविकांना साबुदाणा खिचडीचा प्रसाद। लाखो भाविक विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन। सांगलीमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी। टाळ मृदुंगाच्या गजरात अभयनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराची दिंडी संपन्न। आषाढी एकादशी निमित्त ज्ञानदिंडीने दुमदुमली कल्याण नगरी। आध्यात्मिक परंपरेच्या माध्यमातून कल्याण बिर्ला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश। बेडच्या परळीतील जगमित्र नागा मंदिरात आषाढीचा उत्साह। मंदिर परिसरात सुंदर फुलांची आरास। पुढील 4 दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढणार। मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज। गोंदियाच्या देवरी आणि अर्जुनी मोरगावात पावसाची हजेरी। पिकांना जीवदान मिळणार। जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा। भंडाऱ्यात सलग 3ऱ्या दिवशी पावसाची हजेरी। समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्गात भात पिकाच्या लागवडीची लगबग। सिंधुदुर्गच्या आंबोली घाटात वाहतूक पूर्ववत। रस्त्यावर भला मोठा दगड आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती। 2.5 तासांनंतर वाहतूक सुरळीत। मुसळधार पावसामुळे नंदुरबारमधील शहादा शहर जलमय। शहादा न्यायालयात पाणी शिरल्याने न्यायालयाचं कामकाज ठप्प। वर्धा जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी। काही भागात ढगाळ वातावरण। पावसामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी। नंदुरबारमध्ये शहादा शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली। नाले तुंबल्याने गटाराचं पाणी रस्त्यावर। दापोली शहरातील मुख्य रस्त्याला मुसळधार पावसाचा फटका। मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। वाहन चालकांना नाहक त्रास। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मुसळधार पाऊस। कोर्हाळा रिगाव परिसरात अंगावर वीज पडल्यानं 2 जखमी। जखमींवर उपचार सुरू।
दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये वेग 15 जुलै अखेर देशात 575.13 लाख हेक्टरवर पेरण्या कापूस सोयाबीन भातासह कडधान्य आणि तेलबियांच्या पेरणी क्षेत्रात वाढ नाशिकच्या उंबरमाळी स्थानकाच्या छपराला गळती स्थानकालाच गळती लागल्याने प्रवाशांची तारांबळ उंबरमाळी स्थानकाच्या छपराला लागली गळती प्रवासी हैराण दुरुस्त करण्याची मागणी नाशिकच्या सामनगाव रोड परिसरात बिबट्याकडून कुत्र्याच्या पिल्लाची शिकार घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पंढरपूर जिल्ह्यात वाघांसाठी वनविभागाचे शोध अभियान वाघ दिसल्याने वनविभागाची खबरदारी धाराशिवमध्ये सोयाबीन पिकावर पान कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची नागरिकांची मागणी सोलापूरच्या करमाळ्यात 401 बांधकाम कामगार महिलांना संसार उपयोगी वस्तूंचं वाटप मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे ज्योती वाघमारे यांच्या पुढाकारानं वस्तूंचं वाटप अमरावतीत महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आंदोलनाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका नाशिक महानगरपालिका केंद्राच्या स्पार्क आणि फ्रेंच पुरस्काराने सन्मानित राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि पीएम स्वनिधी योजनेत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल केंद्रीय मंत्रालयाकडून पुरस्कार प्रदान मध्य रेल्वेच्या भुसावळ यार्डात मालगाडीचे 2 डबे रुळावरून घसरले मुंबई नागपूर आणि नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर कोणताही परिणाम नाही लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी परभणीत 29 मदत केंद्र उभारली परभणी मनपाकडून करण्यात आली उपाययोजना नागरिकांनी सोशल मीडियावर जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करू नये परभणी जिल्हा पोलीस दलाचा नागरिकांना आवाहन लाडकी बहीण योजना मंजूर करण्याची थाप मारत महिलांची फसवणूक महिलांना 19,000ची केली फसवणूक करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लिमटेक ते बारामती दरम्यान 4 चाकी गाडीला अपघातात सनड्रस येथील काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाचा मृत्यू टायर फुटून अपघात झाल्याची माहिती पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच काळेवाडी आणि पिंपरीत एकूण 6 4-चाकी गाड्यांची तोडफोड 2 दिवसांपूर्वी वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली होती तोडफोड मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजनेचा लाचलुचपत विभागाची नजर लातूरमध्ये अर्ज भरण्यासाठी शाळेचा दाखला देण्यासाठी लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक नीट परीक्षेचा सावळा गोंधळ सुरूच पुनर्परीक्षा दिली नसताना नव्या गुणपत्रिकेत गुण घटले यवतमाळमधील भूमिका डांगे हिचा रँक 11,000हून 11 लाखांवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या नीट परीक्षेतील गोंधळ अजूनच वाढला सातारा कराड शहरातील मुख्य पाईपलाईन वाहून गेल्याने 2 दिवसांपासून पाणीबाणीची परिस्थिती निर्माण भाजप नेते अतुल भोसलेंच्या वतीने शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू सोलापुरात तलवारीने वार करत महिलेची निर्घृण हत्या 7 ते 8 जणांकडून विवाहित महिलेची घरात घुसून हत्या 2 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात करमाळा तालुक्यातील पोंदवडीमधील घटना